Good morning, all of you. Welcome to online class. This is a study class of the 10th. This is the start of the chapter environmental management means पर्यावरण व्यवस्थापन. This previous lecture in environmental management is point in details explain study of the point in this chapter. This chapter in environmental of the review and ecosystem chart. There are 3 points of the previous lecture in very details explain. This is a ecosystem means in definition and ecosystem chart and environmental review. म्हणजे बघा आपण इयत्ता 10वी विज्ञान भाग 2 धडा 4 धडा 4चं नाव आहे पर्यावरण व्यवस्थापन. याच्यामध्ये काही मागील क्लासमध्ये काही मागील तासामध्ये आपण काही पॉइंट बघितले होते. या धड्यामधले परिसंस्था, पर्यावरण, परिसंस्था, इकोसिस्टम किंवा परिसंस्था जो चार्ट आहे तो चार्ट बघितला होता. पर्यावरण म्हणजे काय, परिसंस्था म्हणजे काय, या परिसंस्था चार्ट म्हणजे काय, हा पण आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे. बघा आता दिस इज चॅप्टर व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द दिस इज इकोसिस्टम चार्ट, इकोसिस्टम डेफिनेशन. या धड्यामध्ये आपण मागील जी क्लासमध्ये बघितलं त्या क्लासमधले काही पॉईंट असे आहेत अत्यंत महत्त्वाचे आहेत. मग इकोसिस्टम म्हणजे काय, इकोसिस्टमचा आपण फ्लो चार्ट बघितला, इकोसिस्टमचा तक्ता बघितला. मग त्या तक्त्यामध्ये इकोसिस्टम म्हणजे काय, नेमकं म्हणजे परिसंस्था कशाला म्हणली जाते, कारण परिसंस्था ही एन्व्हायरमेंट मधूनच बनलेलं आहे. म्हणजे पर्यावरणाच्या माध्यमातून इकोसिस्टम तयार झालेली आहे. परंतु कशी झाली, मग त्यांच्यामध्ये कशा पद्धतीने काही घटक समावेश आहेत. म्हणजे निसर्गामध्ये जी इकोसिस्टम तयार झाली, मग ती इकोसिस्टम कशा मार्फत तयार झाली, कोणत्या आधार तयार झाली, ते आपण चार्टद्वारे बघितलेलं आहे. आज इथं बघणार आहे याच धड्यामधला नेक्स्ट पॉईंट बघा. दिस इज ऑफ द दिस चॅप्टर ऑफ द नेक्स्ट पॉईंट रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड द इकोसिस्टम. म्हणजे बघा रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम, पर्यावरण आणि इकोसिस्टम यांचा संबंध काय. दिस इज अ चॅप्टर इन ऑफ द स्टार्ट ऑफ द पॉइंट रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम म्हणजे काय, पर्यावरण व परिसंस्थेचा संबंध काय आहे. इथं आपण आज या धड्यामधला पॉईंट बघणार आहोत. बघा आता पर्यावरण आणि इकोसिस्टम याचा संबंध काय आपण बघितलं. ज्यावेळी धडा सुरुवात करताना, धडा स्टार्टअप करताना काही पर्यावरणच्या दृष्टिकोनानं पर्यावरण कसं तयार झाला किंवा पर्यावरण मध्ये कोणकोणते सजीव असे आहेत की त्यांच्यापासून या पर्यावरणाच्या कंडिशन ते तयार कराव्या लागल्या किंवा पर्यावरणामध्ये असणारे काही सजीव घटक आहेत यांच्या मार्फत काही इकोसिस्टम तयार करण्यात आली. म्हणजे पर्यावरणाच्या मुळेच परिसंस्था तयार करण्यात आली. कारण का पर्यावरण आणि इकोसिस्टम यांचा अत्यंत चांगला संबंध आहे. कारण का की पर्यावरण आहे म्हणूनच इकोसिस्टम तयार झाली. दिस इज एन्व्हायरमेंटल ऑफ द मेड बाय ऑफ द इकोसिस्टम. म्हणजे एन्व्हायरमेंट आहे म्हणूनच इकोसिस्टम तयार झाली. कारण का एन्व्हायरमेंटच जर नसतं, पर्यावरणच नसतं तर इकोसिस्टम तयार झाली नसते. कारण का दिस इज अ व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द एन्व्हायरमेंट अँड मेड बाय द इकोसिस्टम. म्हणजे इकोसिस्टम तयार झाली तर ह्या पर्यावरणाच्या वरतीच ही इकोसिस्टम तयार झालेली आहे. आता बघा दिस इज अ इन रिलेशन बिटवीन ऑफ द इकोसिस्टम ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे बघा या पर्यावरण आणि परिसराचा संबंध काय आता बघायचं आहे. दिस इज अ इन डेफिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. सुरुवातीला आपण डेफिनेशन बघूया. कारण का मी अनेकदा सुरुवातीला हा पॉईंट चालू करायच्या अगोदरच मागील लेक्चरमध्ये व्याख्या सांगितली होती पर्यावरण म्हणजे काय, द डेफिनेशन ऑफ द एन्व्हायरमेंट. आता पण आपण डेफिनेशन बघणार आहे. बघा आता This is a depression of the environment.
depression, physical, chemical and biological factor affecting the living organism is called environment. This is a very important of the definition in our environment. This is a right physical and chemical and biological factor affecting the living organism is called the environment. म्हणजे बघा की पर्यावरण कशाला म्हटलं जातं, आपल्या सभोवताली असणारी काही भौतिक, काही रासायनिक, काही मानवनिर्मित, काही सजीव, निर्जीव या सगळ्याच गोष्टी, या सगळ्याच कंडिशन म्हणजे काय पर्यावरण. थोडक्यात सांगायचं म्हटलं काय, आपल्या सभोवताली जे काही गोष्टी आहेत तेच म्हणजे काय पर्यावरण. आपल्या सभोवताली काय परिस्थिती आहे तीच म्हणजे काय पर्यावरण. दिस इज अ एन्व्हायरमेंट इज अ कंडिशन इन बायोटिक, अबायोटिक, नॅचरल, आर्टिफिशियल. म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या काही गोष्टी आहेत, काही वस्तू आहेत, ह्याच म्हणजे थोडक्यात काय एन्व्हायरमेंट, हेच म्हणजे काय पर्यावरण. हे बघितलं. दिस इज अ डेफिनेशन व्हेरी इम्पॉर्टंट. फिजिकल मीन्स भौतिक, केमिकल मीन्स रासायनिक अँड बायोलॉजिकल फॅक्टर अँड लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आपल्या सभोवताली असणाऱ्या काही पर्यावरणची गोष्टी आहेत. मग त्या कोणत्या गोष्टी आहेत की आपल्या सभोवताली असणाऱ्या काही केमिकल, भौतिक, मानवनिर्मित, सजीव, निर्जीव हेच गोष्टी आहेत, हेच पर्यावरण. म्हणजे बघा आपल्या सभोवताली असणाऱ्या काही नैसर्गिक घटक आहेत, त्या नैसर्गिक घटकांनाच पर्यावरण असं म्हटलं जातं. बघा ते कोणकोणते घटक आहेत, बायोटिक, अबायोटिक, नॅचरल अँड आर्टिफिशियल. म्हणजे आपल्या सभोवताली कोणकोणते कंडिशन आहेत, म्हणजे या पर्यावरणामध्ये कोणकोणते घटक आढळतात, तर जैविक, अजैविक, नैसर्गिक, मानवनिर्मित. म्हणजे काय, दिस इज अ बायोटिक, अबायोटिक, नॅचरल आणि आर्टिफिशियल. सजीव, निर्जीव, नैसर्गिक व मानवनिर्मित या गोष्टीचा समावेश होतो. या गोष्टी पर्यावरणामध्ये घडतात किंवा यांचा सहभाग येतो. या सगळ्याच गोष्टींना काय म्हणलं जातं, पर्यावरण असं म्हणलं जातं. कारण का छोटे छोटे सजीवांच्या पासूनच हे पर्यावरण बनलेलं आहे. छोटे छोटे वनस्पतींच्या प्रजातीपासूनच, प्राण्यांच्या पासूनच, कीटकांच्या पासूनच, वेगवेगळ्या सूक्ष्मांच्या पासूनच पर्यावरण तयार झालेलं आहे. आणि या प्रत्येक एन्व्हायरमेंटमध्ये जे जे डिवायडेशन आहे, दिस इज द एन्व्हायरमेंटल ऑफ द इन डिवायडेशन ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम in a small, large in ecosystem. This is a dividation different in the living organism. म्हणजे या पर्यावरणामध्ये असणारे काही सजीव आहेत, म्हणजे त्या सजीवांच्या मध्ये कोणताही सजीव असू दे, मग ते कीटक असू दे, मायक्रो ऑर्गॅनिझम असू दे, किंवा वनस्पती असू दे, किंवा मानव असू दे, किंवा अनेक प्रकारचे सजीव असू दे, या प्रत्येकांची इकोसिस्टम तयार झाल्या, म्हणजे या प्रत्येकांची परिसंस्था तयार झाल्या. थोडक्यात उदाहरण म्हणजे काय की जशी माणसाची वसाहत आहे, जसं माणूस एका ठिकाणी राहून आपली प्रगती करू लागला, ही काय झाली इकोसिस्टम झाली. तसेच अनेक जिथं वनस्पती प्रजाती, एकापेक्षा जास्त प्रजाती वनस्पती आपण तिथं लावतो, तिथं मोठी म्हणजे काय फॉरेस्ट तयार होतं. मग ते म्हणजे काय इकोसिस्टम. जिथं एखादा पाण्याचा साठा असला ते म्हणजे इकोसिस्टम. म्हणजे निसर्गामध्ये जिथं जिथं प्रत्येकाचा संघटित केलेला भाग आहे, निसर्ग प्रत्येकाचा ग्रुप आहे, ती म्हणजे परिसंस्था. मग ही परिसंस्था कशामध्ये तयार झाली, दिस इज डिपेंडेड ऑफ द एन्व्हायरमेंट. म्हणजे या एन्व्हायरमेंटमुळेच इकोसिस्टम तयार झालेली असं म्हणता येईलच. कारण एन्व्हायरमेंट म्हणजे या गोष्टी नसत्या तर इकोसिस्टम तयार झाली नसते. राईट. म्हणजे काय बघा गेलं तर काय होतंय, बघा की दिस इज अ एन्व्हायरमेंट ऑफ इन इकोसिस्टम मेड बाय दिस कंडिशन ऑफ द इन फॅक्टर अफेक्टिंग this factor biotic, abiotic, natural and artificial factors very important of the this condition in is environment. म्हणजे या पर्यावरणामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या या गोष्टी आढळतात आणि याच महत्त्वाच्या गोष्टीमुळेच इकोसिस्टम तयार झालेली आहे. दिस इज अ डेफिनेशन नोट डाउन. दिस इज अ नोटबुक and is an example. Next point, there are two types of environment. There are two main types environment. पर्यावरणामध्ये प्रमुख दोन घटक पडतात.
प्रमुख दोन घटकांचा समावेश होतो. बघा आता ते दोन घटक कोणते आहेत? दिस इज देर आर टू मेन टाइप्स. फर्स्ट टाइप्स नॅचरल एन्व्हायरमेंट आणि आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. पर्यावरणामध्ये दोन प्रमुख घटक पडतात. ते कोणते बघा? नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंट ऑफ द टू मेन टाइप्स नॅचरल एन्व्हायरमेंट अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. म्हणजे निसर्ग पर्यावरणामध्ये प्रामुख्याने दोन घटक पडतात. ते दोन घटक म्हणजे कोणकोणते बघा? ते दोन घटक म्हणजे काय? एक नैसर्गिक आणि दुसरा म्हणजे मानवनिर्मित. निसर्गामध्ये दोन घटक पडतात. ते दोन घटक म्हणजे बघा, एक नैसर्गिक आणि एक मानवनिर्मित. असे पर्यावरणामध्ये दोन घटक हे प्रामुख्याने पडतात. एक नैसर्गिक आणि एक पडतात मानवनिर्मित. मग त्यामध्ये पुन्हा नैसर्गिकमध्ये कोणकोणते घटक येतात? पुन्हा मानवनिर्मित कोणकोणते घटक येतात? दिस इज इन नॅचरल एन्व्हायरमेंट इन condition of the factor. This is a natural environment in substance, air, atmosphere, water, land, living. म्हणजे बघा, या निसर्ग निर्मितीमध्ये म्हणजे नैसर्गिकमध्ये कोणकोणते घटक येतात? हवा, वातावरण किंवा पाणी, जमीन, सजीव. या गोष्टी ह्या नैसर्गिकमध्ये येतात, जी या नैसर्गिकमध्ये घडतात. सेकंड टाइप आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट म्हणजे मानवनिर्मिती. मानवनिर्मिती कोणकोणते घटक येतात? पोल्युशन, ग्लोबल वॉर्मिंग, आर्टिफिशियल आसिडिफिकेशन. म्हणजे बघा काय? प्रदूषण, ग्लोबल वॉर्मिंग किंवा रासायनिक घटकाचा मोठ्या प्रमाणात वापर केलेला. म्हणजे जी जी गोष्ट आपण आपल्या कृतीने करतो ती घटक मानवाने केलेले असे गृहीत धरतो, आणि जी घटक निसर्ग निर्मितीच घडत्या, ऑलरेडी निसर्गाच्या मार्फतच ती प्रोसेस होत्या, आपण त्याला नॅचरल असं म्हणतो. आणि ज्यावेळी मॅनमेडचे म्हणजे मानवाच्या कृतीने एखादी गोष्ट केल्या ती म्हणजे काय? मानवनिर्मिती. आणि निसर्गाने निर्मिती एखादी गोष्ट घडली तर आपण काय म्हणतो? नॅचरल एन्व्हायरमेंट असं म्हणलं जातं. म्हणजे दिस इज इन अ रिलेशनशिप बिटवीन ऑफ द एन्व्हायरमेंट अँड इकोसिस्टम इन व्हेरी क्लोज इन इज रिलेशनशिप. म्हणजे बघा, पर्यावरण आणि इकोसिस्टम यांच्यामध्ये अत्यंत संबंध जवळीक आहे. आंतरसंबंध अत्यंत चांगले आहेत. त्यांच्या आंतरक्रिया दोघांच्या पण असल्याशिवाय इकोसिस्टम आणि पर्यावरणाचा संबंध येत नाही. यांच्यामध्ये आंतरक्रिया ऑटोमॅटिक चांगल्या पद्धतीने चालल्या जातात. निसर्गामध्ये जे घडतं तेच परिसराच्या मार्फत आपल्याला ते दिसून येतं. बघा आता, दिस मायक्रोऑर्बिट्स इन मायक्रोऑर्बिट्स इन डेव्हलप्ड ऑफ द इन. बघा, सुरुवातीला ज्यावेळी एकपेशीय सजीवाचा शोध लागला. आता एकपेशीय सजीव म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती असेल तर कोणता सजीव आहे? अमिबा. आता अमिबाचं काम काय आहे? अमिबाचं वर्णन कसं करता येईल? तुम्हाला माहिती आहे अमिबा हा एक पेशी आहे का बहुपेशी आहे? आपल्याला माहिती आहे अमिबा एक पेशी आहे. मग या अमिबापासूनच बाकीच्या काही सजीव किंवा मायक्रो ऑर्बिट यांचा शोध आपण घेतला आणि शोध काही सायंटिस्टने लावले. त्या पद्धतीने आपण त्या पद्धतीनं एक पेशी कोण आहे, बहुपेशी कोण आहे, यांचं वर्गीकरण कसं पाडलं, कोणाच्या आधारे वर्गीकरण पाडण्यात आलं. म्हणजे यांचा अभ्यास आपण जवळजवळ आपण ह्या विज्ञानामध्ये जसं आपण पाया रचला, रचून आल्यानंतर या विज्ञानामध्ये काय काय गोष्टी घडत गेल्या तसं त्या शास्त्रज्ञांनी त्या पद्धतीने मुद्दे सगळे मांडत गेले आणि त्या पद्धतीने आपण बघत आलेलो आहे. आता या पर्यावरणाचं व्यवस्थापन राखायचं म्हणलं तर ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. या तुम्ही गोष्टी केल्या तर ऑटोमॅटिक पर्यावरणाचा सुरळीत चालणार आहे. दिस इज देर आर टू टाइप्स ऑफ द एन्व्हायरमेंट व्हेरी इम्पॉर्टंट ऑफ द दिस चॅप्टर. या धड्यामध्ये अत्यंत महत्वाचा हे दोन घटक आहेत, नॅचरल एन्व्हायरमेंट, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट. म्हणजे मानवनिर्मिती आणि निसर्ग निर्मिती या अत्यंत महत्वाच्या अशा काही गोष्टी आहेत. बघा इथं मी पॉइंट हा घेतलाय या धड्यामधला, रिलेशनशिप बिटवीन एन्व्हायरमेंट म्हणजे पर्यावरण आणि परिसर यांच्याचा संबंध काय, त्याची डेफिनेशन मी सांगितली. मग त्यामध्ये कोणकोणत्या कंडिशन येतात, घटक येतात हे पण मी सांगितलं. त्याचा दुसरा पॉइंट आहे बघा, देर आर टू टाइप्स ऑफ द म्हणजे पर्यावरण प्रामुख्याने दोन घटक कोणकोणती पडतात. दिस इज टू टाइप्स, नॅचरल एन्व्हायरमेंट, आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट.
म्हणजे ह्या दोन घटकामध्ये कोणकोणते घटक येतात? नॅचरल एन्व्हायरमेंट, दिस इज अ फॅक्टर, एअर, ॲटमॉस्फिअर, वॉटर, लँड, लिव्हिंग. अँड आर्टिफिशियल एन्व्हायरमेंट मध्ये कोण कोण येते बघा? पॉप्युलेशन, ग्लोबल वॉर्मिंग, acidification. This is a two is a concept detail explain. And next this is chapter of the point start.